तर आपण बघतो की विदर्भात ओबीसी येते मराठा समाज, बरेचसे ओबीसी मध्ये येतात आणि इकडे ओपन मध्ये येतात. तर त्यावर मत काय तुमचं? माझं मत एकच आहे की बाबा विदर्भातले मराठे ओबीसी ओबीसी होऊ शकतात, तर मराठवाड्यातले का होऊ शकत नाहीत? आमचे देणे घेणे तर सगळे सोयरीकी होतात, लग्न होतात. मग आमचे लग्न काय काय म्हणजे आंतरजातीय विवाह थोडी आहे ओबीसी मराठा. हा, इकडे मुलगी दिली की ती ओबीसीतच राहते, ती राजकीय हे ते सगळे फायदे मिळतात. आणि विदर्भात गेली की आमच्या मुली तिकडे ओबीसी होतात. ती पत्नी आणि आई विदर्भातून असून दोन्हीलाही ओबीसीचं आरक्षण आहे. मग आईच्या नातेवाईकात आहे आणि मग मुलाला भेटत नाही, हे कशासाठी? का मिळत नाही? मराठ्यासाठी एवढा कसा अन्याय? मग विदर्भासाठी वेगळा आणि मराठवाड्यासाठी वेगळा असा का? जर केलं तर ते आंतरजातीय विवाह झाला ना, मग डिक्लेअर करून टाकायला पाहिजे आंतरजातीय विवाह असं. हो, तुम्ही आता विदर्भातून आले, आम्ही इकडे मराठवाड्यामधले येत, तर तुमच्या घरची आम्ही मुलगी केली तर तुम्ही ओबीसी येत, समाज तर एकच आहे ना. माझं म्हणणं आहे सरकारनं मराठ्याचा व्यवसाय सांगा कोणचा आहे ते, मग आम्ही काय व्यवसाय तर असेल ना. व्यवसाय सांगा कोणचा, कुणब्याचा व्यवसाय कोणचा आहे? शेती करणारे आणि कोण असतात ते तरी सांगा म्हणा मराठवाड्यातल्या शेतकऱ्या कुणब्याची सरकारनं. जात सांगा कोणती आहे ते. कुणब्याची जात सांगितल्यावर कळेल तुम्हाला की नेमकं कुणबी आहेत तरी कोण. कालच्या प्रकरणात दाखवलं माननीय जरांगे साहेबांनी.